विधानसभेपासून या पक्षातील काही त्या चुकीच्या गोष्टी म्हणजे लोकसभेला 74,000 मतदान भेटल्यानंतर त्याच्यात भर पडायला पाहिजे होती, पण त्याच्या कमी 20-21 हजार मतदान आम्हाला विधानसभेला कमी पडलं। त्याच्यानंतर चुकीचे लोक या पक्षामध्ये आले आणि ते सुपारीबाज कार्यकर्ते विरोधी पक्षातल्या लोकांची सुपारी घेऊन या पक्षामध्ये आले। त्यांनी कारभार हातात घेतला आणि अक्षरशः आता नगर परिषदेमध्ये एवढी पक्षाची दयनीय अवस्था झाली की आमचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार दीपक नाना देशमुख 10,000च्या मतानं निवडून आले असते, पण इथल्या लोकांच्या काही निवेदनाच्यामुळं चुकीच्या निवेदनामुळं आज आम्हाला मोठ्या फरकानं आम्हाला पराभवाला सामोरं जावं लागलं। आमचे नगरसेवक त्या ठिकाणी डिपॉझिट जप्त झाले। म्हणून या चुकीच्या कारभाराला कंटाळून सुपारीबाज लोकांच्या या निवेदनाला कंटाळून मी माननीय जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के साहेब यांच्याकडे माझ्या पदाचा राजीनामा दिलाय। नाही, हेच कारण आहेत ना, पक्षामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात आज देशामध्ये सर्वाधिक विकास पुरुष म्हणून आज पवार साहेब आहेत। त्यांच्या विचाराला मानणारा खूप लाखोच्या संख्येने या भागात वर्ग असताना या ठिकाणी चुकीचे ध्येय धोरण राबवले। नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये माननीय जिल्हा खासदार साहेब यांना मी त्या ठिकाणी व्हिडिओ बनवून फोन करून तक्रार केली, पण कुठलंही त्या तक्रारीचं निवारण त्या ठिकाणी करण्यात आलं नाही आणि खासदार साहेबाच्या सुद्धा चुकीच्या निवेदनाचा या ठिकाणी नक्कीच सगळा बोलबाला दिसत आहे। म्हणून या ठिकाणी मी तक्रार तरी कोणाकडे करायची, कोणाला सांगायचं? म्हणून आम्ही काही गुत्तेदार नाहीत, आम्ही कामं मागणारे नाहीत, आम्ही सामान्य पोर आहेत। म्हणून सगळ्या चांगल्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना बाजूला सारून या ठिकाणी सगळा दलालाचा कारभार पक्षामध्ये झालाय। म्हणून या पक्षातून मी बाहेर पडत आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।